नमस्कार मित्रांनो, श्रावण सुरू होणार आहे आणि आपण श्रावण महिन्यामध्ये पाहणार आहोत प्राचीन शिव मंदिरे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. या सिरीजमधील पहिले मंदिर आहे कोल्हापूरमधील रावणेश्वर मंदिर. करवीर क्षेत्राच्या अनेक नावापैकी एक नाव म्हणजे राक्षसालय. काही ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचंही आगमन झालं होतं. याची साक्ष देणारा परिसर म्हणजे रावणेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर खूप प्राचीन व मंदिराला मोठा इतिहास देखील आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. रावणेश्वर मंदिर पाहता आपल्याला शिवलिंगाच्या आकारासारखे दिसते. प्रवेश करताच आपल्याला सुंदर व सुरेख अशी कमान दिसून येते. तसेच मंदिर खूप साऱ्या कलांनी सजलेले जाणवते. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला रावणेश्वर मंदिराचा इतिहास दर्शवणारी व कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः आपल्याला दर्शन होते गंगा व गौरी यांचे. आणि त्याचबरोबर यांच्या शेजारी माता सीतासोबत अशोकवनात एक त्रिजटा नावाची राक्षसी देखील होती. तिचेही शिल्प पाहायला मिळते. याचबरोबर गणेशाचे व हनुमंतांचे देखील दर्शन होते. मंदिरामध्ये सुबक असा नंदीही पाहायला मिळतो. व गर्भगृहामध्ये आपल्याला सुबक शिवलिंग पाहायला मिळते. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूस प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमान व माता सीता यांचे शिवलिंग स्थापित करत असलेले एक शिल्प पाहायला मिळते.
मंदिराच्या मागे देखील एक शिवलिंग आहे. ते पाहता अमरनाथ गुहेचे स्वरूप पाहायला मिळते. मंदिराची प्रदक्षिणा करताना आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे कलाशिल्पही पाहायला मिळते. रावणेश्वर मंदिराचा इतिहास व संपूर्ण माहिती आपण ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ. करवीर क्षेत्राच्या अनेक नावापैकी एक नाव म्हणजे राक्षसालय. कुबेराच्या यक्षानंतर राक्षसांनी हे स्थान काढून घेतल्याचा उल्लेख काही ठिकाणी. त्यालाच जोडून एक कथा मिळते, ती म्हणजे करवीर क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांचंही आगमन झालं होतं, ची साक्ष देणारा परिसर म्हणजे रावणेश्वर. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना या करवीर क्षेत्री आले आणि या करवीर क्षेत्रामध्ये माता सीतेच्या हातचा वाळूचा पिंड घेऊन दशरथ राजा मोक्षाला गेला. ते स्थान म्हणजे जयंती नदीच्या तीरावरचं हे रावणेश्वर मंदिर. करवीर महात्म्यामध्ये रामेश्वर, लक्ष्मणेश्वर असा लिंगाचा उल्लेख येत असला तरी या तळ्याला राक्षस तीर्थ किंवा रावणेश्वर म्हटले गेले. रावणाचा ईश्वर, कारण भगवान शंकर हे दैवत असं आहे की ते देव आणि दैत्य या सगळ्यांना सारखंच पूज्य आहे. त्यामुळे रावणाचा आणि रामाचा असा दोघांचाही आराध्य असणारा हा महादेव म्हणून या रावणेश्वराला ओळखलं जातं. पूर्वीच्या या 2 अगदी मोठ्या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला कालांतरानं हे तळं मुजवण्यात आलं आणि शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम या 2 क्रीडांगणांची निर्मिती झाली आणि तळ्यांच्या मधला महादेव आता हमरस्त्यावरती आला. या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये चतुष्कोनी पीठिकेवरती रावणेश्वर महादेवाचं लिंगरूप आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला लक्ष्मणेश्वराचं लिंगरूप. त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार करताना या मंदिराच्या संपूर्ण रचनेला शिवलिंगाचा आकार दिला गेला. 12 ज्योतिर्लिंगांसह अमरनाथाच्या लिंगरूपाची प्रतिष्ठा करण्यात आली. सीतेच्या हातून वाळूचा पिंड घेऊन मोक्षाला गेलेल्या दशरथाच्या किंवा राम लक्ष्मणासह जानकीने केलेल्या शिवाच्या अर्चनेचं स्मृतिशिल्प म्युरलच्या रूपात उभारण्यात आलं. आणि इथं आणखी एक तीर्थ होतं, ते म्हणजे त्रिजटा तीर्थ. त्रिजटा म्हणजे अशोक वाटिकेमध्ये सीतामाईंचं रक्षण करणारी राक्षसी, जिला प्रभू रामचंद्रांनी वर दिला की कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिक एकादशीला जरी कार्तिक स्नान संपलं तरी द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी या स्नानांचं पुण्य देण्यासाठी म्हणून तुझ्या या स्नानांचं पुण्य तुझ्या नावाने हे स्नान केलं जाईल, अशी त्रिजटा तिचंही शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. गंगा गौरीसह असलेलं शंकराचं शिल्प हे स्वतंत्र आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. तशा चतुर्भुजा मूर्तीच्या रूपात असणाऱ्या गंगा आणि गौरी, त्याचबरोबर रावणेश्वर महादेव असं हे सुंदर असं मंदिर करवीर क्षेत्रातल्या मध्यवस्तीमध्ये असूनही या क्षेत्राचं आधुनिक काळातलं एक शिल्पवैभव म्हणता येईल. तर ही होती रावणेश्वर महादेव मंदिराची माहिती. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.